देशाचे माजी पंतप्रधान आर्थिक सुधारणांमधले शिल्पकार डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी तिथं अखेरचा श्वास घेतला। भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जाते। 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली। खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग त्यांनी अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली आणि देशामध्ये एका सक्षम मोठ्या मध्यम वर्गाचा उदय होऊ लागला। दरम्यान पंतप्रधान मोदी आज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील। सकाळी 10 वाजता मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे अन्य सहकारी दर्शन घेतील। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देश आणि जगामध्ये सुद्धा दुःख व्यक्त होत आहे। भारतामध्ये पुढील 7 दिवस शासकीय दुखवटा जाहीर झालाय। आपले प्रतिनिधी दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार अशी माहिती मिळते, अधिक माहिती। आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचं अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दर्शनासाठी येत आहेत। साधारण सकाळी 10ची वेळ जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी सांगितलेली आहे। त्या अगोदर 9:45 वाजता मनमोहन सिंग यांच्या दर्शनासाठी अमित शहा देखील पोहोचणार आहे। त्याचबरोबर राज्यातून जर आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील दर्शनासाठी पोहोचणार आहे। साधारण दुपारी 12च्या दरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। सध्या जी विजिबिलिटी आहे, धुक्याचं चादर जी आहे राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे, पसरलेली आहे आणि पाऊस पडत आहे। यामुळे हवामानात मोठा बदल झालेला आहे। त्यामुळे अनेक विमानं जी आहेत ती लेट होत आहेत। अनेक विमानांची जी आहेत फ्लाईट त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे माध्यमकर्मीयांनी भरलेला आहे। बडे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी मनमोहन सिंग हे एक अजातशत्रू नेतृत्व होतं। त्यांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्ष विरहित विचार मनात न ठेवता, पक्षाचा विचार मनात न ठेवता सर्व राजकीय पक्षांनी त्यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक आज आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मनमोहन सिंग यांच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत। 10 वाजता ते दर्शनासाठी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज त्यांचं पार्थिव त्यांच्या घरीच ठेवलं जाणार आहे। अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींचं सांत्वन करण्यासाठी देशभरातील जे नेते आहेत ते पोहोचत आहेत। कला साहित्य क्षेत्रातील लोक हे मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांच्या घरी जे आहे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत। उद्या सकाळी त्यांचं पार्थिव जे आहे ते काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे आणि काँग्रेस मुख्यालयातून त्यांचा अंतिम प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे। राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे, त्याच्या शेजारीच देशाच्या माजी पंतप्रधानांच्या समाधी आहेत। त्या ठिकाणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत आणि त्यानंतर याच ठिकाणी एक जागा जी आहे काँग्रेस नेत्यांनी सरकारकडे मागितलेली आहे आणि त्या ठिकाणी एक स्मारक मनमोहन सिंग यांचं तयार केलं जाईल। हे स्मारक शिवाजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, एक अपडेट आपण घेऊया आणि पुन्हा मी तुमच्याकडे येईन। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दिल्लीतील हवामान आणि अन्य कारणांमुळे दिल्लीत विमानं उतरायला उशीर होतोय। डॉक्टर मनमोहन सिंग यांची एक कन्या परदेशाही असते, तिथून तिला येणं यासाठी सुद्धा हा वेळ महत्त्वाचा आहे। दिल्लीतील AICC इथं अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आहे। आज रात्री 1 वाजता मनमोहन सिंग यांची मुलगी अमेरिकेहून परतणार आहे। त्यानंतर उद्या हे अंतिम संस्कार होतील। शिवाजी, पुढील अपडेट्स। आज रात्री 1 वाजता साधारण त्यांची मुलगी जी परदेशात आहे ती पोहोचणार आहे। त्यानंतर सकाळी त्यांचं पार्थिव जे आहे ते काँग्रेसचं दिल्लीतील अकबर रोड हे जे मुख्यालय आहे या ठिकाणी
त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि सगळे काँग्रेसचे नेते म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी हे त्यांना श्रद्धांजली काँग्रेस मुख्यालयातच वाहतील आणि त्यांचा अंतिम प्रवास जो आहे तो दिल्लीतील अकबर रोड या काँग्रेसच्या मुख्यालयापासून तर राजघाटापर्यंत होईल। यावेळी देशातील बडे नेते, सर्व राजकीय पक्षातील नेते हे त्यांच्या अंत्य यात्रा जी असेल त्याच्यामध्ये सहभागी होतील। देशाचे पंतप्रधान देखील या अंत्ययात्रेत सहभागी असतील अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। आणि आज सकाळी 10 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत। त्यांचं अंत्यदर्शन मनमोहन सिंग घेणार आहेत, अमित शहा घेणार आहेत। काल जर आपण पाहिलं असेल जेव्हा एम्समधून ही बातमी समोर येत होती, सर्वात पहिल्यांदा आरोग्य मंत्री JP नड्डा हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्याच वेळेस मनमोहन सिंग यांच्या पत्नींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉल केला। तर एक पंतप्रधान आणि देशासाठी केलेलं त्यांचं कार्य हे मोठं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर इतर वेळेस राजकारण असतं, इतर वेळेस पक्ष असतात, मात्र आज पूर्ण देश जो आहे हळहळताना पाहायला मिळतोय। भाजपचे नेते देखील भरभरून मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना पाहायला मिळत आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरच्यांना कॉल केला, आता अंत्यदर्शनासाठी येत आहेत। उद्याच्या अंत्ययात्रेत स्वतः जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी सहभागी होऊ शकतात। भाजपचे बडे नेते जे आहेत ते देखील मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत। तर ह्या देशाचं राजकारण एका बाजूला देशासाठी विकासासाठी झटणारा नेता, या देशासाठी आपलं आयुष्य वाहिलेल्या मनमोहन सिंग यांच्या अंतिम दर्शनासाठी सर्व राजकीय पक्ष राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून येताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा अर्थात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा हा वारसा भारतासमोर कायम राहणार आहे आणि त्याचीच एक प्रकारे साक्ष ही सर्वपक्षीय मान जो देण्यात येतोय मनमोहन सिंग यांना त्याच्यातून दिसून येते। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी, माहितीसाठी।